आज मटणाचा बेत आहे घरी. बकऱ्याचं मटण आहे. वासने मारलेलं आबासारखं खा कुस करत. आज मटणाचा बेत आहे घरी. मस्त पैकी शुद्ध शाकाहारी नाही, शुद्ध उस्मानाबादी बोकडाचे मटण. वडील घेऊन आलेत. मस्त पैकी आज रेसिपी बनवूया घरच्या घरी. बघूयात कशी बनवते बायको. तर पहिलं स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहेत. बकऱ्याचं मटण आहे. बनवते पाऊस येऊन मीठ, हळद कालवून घ्यायचं पहिल्यांदा. ते माहित आहे आपल्या प्रेक्षकांना, सगळे बघितले, पण उस्मानाबादी बोकडाची चवच न्यारी. हा काय लसूण घरच्या घरी बनवलेली खोबरं पेस्ट, लसूण पेस्ट का नाही. दादाला सुकं पण ठेवतो ग्रेव्ही. बटन टाकायचं. सगळं नाही करायचं. भरपूर आणले नानाने मटण. हो, आताच वाट कसला यायला हो. आणि पाणी ओतायचं. जरा वाफलू द्यायचं ह्याला. वाफरलं का मग छान लागतं. हा लगेच टाकलं का पाणी हा त्याच्यासारखं टेस्ट येत नाही. हा ह्याला थोडं वापरलं की लगेच पाणी. गरम पाणी टाकायचं कधी थोड्या 5 मिनिटांनी. आपली गरम पाणी त्याच्यात ओतून घ्यायचं. सूप बनते का याचं. त्याचं सूप बनतंय. त्याला 6 शिट्ट्या करायच्या. चिकन जर असेल तर 3 आणि मटणाला 6. मटण शिट्ट्याला ठेवले तोवर मस्त पैकी ज्वारीच्या भाकरी करून घेणार आहे. होय, भाकरी करून घेतली. जेवण करायला शिट्ट्या मग आता जेवायसाठीच मटण आहे वाटतं की. साठीच ऐकली. जेवण करा. शिजतो तर तिकडे भाकरी होतीच की गॅसवर. हा हा. आज काय बाहेर पाऊस पडत असल्यामुळे चूल काही पेटवता आलं नाही. पाऊसच आहे की 15 दिवस झाला. तिकडे शिट्ट्या वाहिले, तिकडे भाकरी चालू आहेत.
तुम्ही काय करलं आवडलं. तिकडं मटण शिजायले. झाला तर चित्र काढणार. हां पप्पा तुम्हाला हनुमानचं चित्र दाखव. नको आज मटण आहे. तू काय करलं सूप खायचं आहे का सूप प्यायचं आहे का मग बिर्याणी बनवली. बिर्याणी आणि फिर्याणी मस्तपैकी काला करून आबासारखं खायचं असतं मटण का नाही त्याची पप्पा तिखट पण करा मला. हां फुरक्या मारून काय म्हणते तिथे उपवासने मागेलं. मटणाचा अभ्यासावर मन लागा ना काय मग हा मटण वाटले का सूप पिऊ वाटले ते बघ कसं तिकडं मोबाईल बघत झोपले. अभ्यास केलास का तू काय करत चित्र काढायला. खूप शिट्टी वाजली की इकडं वाश येते का नाही. ओहो मस्त एकदम वाटी बघू उकळ उकळ आणि सूप बघ छान झाले का मस्त एकदम नानाला मस्तपैकी उकड आणि सूप दोन्ही पण एकदाच हे एकदा घ्यायचं आणि पुन्हा मग तिखट एकदा तिखट पण करायला का लगेच एक नंबर चमचा पण दे जरा सूप प्यायला वा कुठला आणलं हॉटेल भागीश्री घरचं छान लागतं. हॉटेल भागीश्रीपेक्षा 10 पटीत भारी. हां गरम आहे आबासारखं खाऊ का हां सवय झाली तुम्हाला. मस्त एकदम तिखट खाणार आहो का मग तिखट नाना कसं झालंय. छान एकदम मस्त नाना बोला कसं झालंय. छान झाले हे मला पण आता सूप प्यायचंय. छान झालंय का एकदम छान झालं तिखट आणू का आणतो हा आणते. काय टाकालीस मम्मी डाळ कुठून
ना रस ही मटन तिखट आहे बघा खाऊन कसं झालंय ना आबासारखा काला करून खावा की खातोय. आबाला एकदा बोलवायला पाहिजे आपल्याकडं. आता टेंट ही केल्यावर बोलवणार आहेत छान झालं मटण. हम्म, ताज्याने तुम्ही खाल्लं का नाही? नाही खाता आता मस्त एकदम मस्त. खा बरं आबासारखं खावा कुस करून कसं झालं हो तिखट? एक नंबर काय बघायचं तिथं तर तू केले म्हणल्यावर काय तिथं काय भाजी असेल चवीट राहिलं तसं फारतूच करणार जरी जास्त उस्मानाबादी बकऱ्याची टेस्टच न्यारी असते नंबर एकच नादच खुळा मांजराला माहित नाही काय की आज मोठं नाही नाही काय की आज आलंच नाही बाहेरच मी पण एखादी दिवस पुरती माराय म्हणून आबासाठी मारा की मग आबासारखं जेवावं लागते मटणाचं आता बघा एक नंबर दादो काय ग्रेव्ही आमटी खात नाहीस का मग आबा चिडल की नाही खाल्ल्यावर हं हे काय वाजलं रे स्वपन दादाचा बर्थडे गरम आहे गरमच छान लागते सूप